नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता तिसरी, विषय परिसर अभ्यास। मी विश्वास ठोंबरे। आज आपण परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकातील किती प्रकारचे हे प्राणी या पाठाचा दुसरा भाग अभ्यासणार आहोत। आता पहिल्या भागामध्ये आपण या प्राण्यांविषयी माहिती घेतलेली आहेच, पण तरी सुद्धा या भागामध्ये अधिक माहिती आणि काही नवीन माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग आता आपण या पहिल्या भागामध्ये प्राणी आणि पक्षी यांची माहिती जी काही घेतलेली आहे, त्या भागामध्ये लहान प्राणी, मोठे पक्षी, लहान पक्षी, जमिनीवर असणारे प्राणी, पाण्यात असणारे प्राणी, सरपटत चालणारे प्राणी, आकाशात उडणारे पक्षी, गुहेत राहणारे प्राणी, पाणी व जमीन अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी, अशा बऱ्याच प्राणी व पक्षी यांची माहिती घेतलेली आहे। आता या भागामध्ये उपयोगी प्राणी, पक्षी यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे। आता उपयोगी प्राणी म्हटलं तर आपण माणसाला गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी, कुत्रा, घोडा, गाढव यासारखे काही प्राणी हे माणसाला उपयोगी प्राणी आहेत। मग आता हे उपयोगी प्राणी कसे आहेत, या प्राण्यांचा उपयोग कसा होतो मानवाला, हे आपण पाहणार आहोत। आता इथे हे जे चित्र दाखवलं गेलेलं आहे, या चित्रामध्ये एका ठिकाणी एक चित्र म्हैस आणि दुसरं चित्र गाईचं आहे। मग ह्या प्राण्यांचा उपयोग काय होतो, तर गाय आणि म्हैस या प्राण्यांपासून दूध मिळते आणि त्यामुळे मानवाला त्याचा उपयोग, दुधाचा उपयोग होतो। त्याचबरोबर पुढचं चित्र जे आहे, एका चित्रामध्ये मेंढी दाखवलेली आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये शेळी किंवा बकरी त्याला असं म्हटलं गेलेलं आहे। यांचा उपयोग काय होतो, तर शेळी, मेंढी हे जे प्राणी आहेत, या यांच्यापासून सुद्धा दूध मिळत असतं। याशिवाय दुसरा प्राणी आहे तो म्हणजे कुत्रा। आता हा कुत्रा प्राणी, ह्याचा उपयोग काय, तर कुत्रे तर अनेक प्रकारचे कुत्रे आहेत। रस्त्यावर सुद्धा कुत्रे असतात, पोलिसांकडे सुद्धा कुत्रे आहेत, काही घरांमध्ये सुद्धा पाळीव प्राणी त्याला पाळतात। एकंदरीत हा पाळीव प्राणी तर आहेच,
परंतु तो घराची राखणसुद्धा करत असतो. कोणी आल्यानंतर हो अशा प्रकारे होतो. आणि जसं आपण संरक्षण विभाग याला म्हणतो, पोलीस डिपार्टमेंट, पोलीस विभाग यांच्याकडे तुम्ही जर पाहिलं तर मोठमोठे कुत्रे असतात. आणि हे कुत्रे गुन्हेगारांना पाळीव प्राणी आहे असं आपल्याला, कारण तो चांगल्या प्रकारे माणसाची देखभाल करतो. आणि कोणी व्यक्ती, अनोळखी व्यक्ती आली की लगेच त्याला समजतं. अर्थात त्याने पाहिलेलं नसतं तरी सुद्धा तो त्याच्या वासामुळे त्याला ते समजत असतं. आणि म्हणून हाच उपयोग, वासामुळे तो जो त्याला समजतं, तर ते आपल्या पोलीस डिपार्टमेंटची जी काही माणसं आहेत, पोलीस, त्यांना त्याचा उपयोग होत असतो गुन्हेगारांना शोधण्यासाठी. त्याचबरोबर इथे पुन्हा काही चित्र आहेत. घोडा दाखवलेला आहे आणि त्या घोड्याचा टांगा आहे, कारण घोडा हा चपळ प्राणी आहे. त्याचबरोबर घोड्याचा टांगा आहे, म्हणजे एकंदरीत हा घोडा पळायला सुद्धा हुशार आहे. आणि त्यामुळे प्रवासी वाहतुकीचं तो एक साधन बनलेला आहे. शर्यती असतात, त्या शर्यतीमध्ये सुद्धा घोड्यांचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर इथे सुद्धा दुसरा प्राणी दाखवला आहे. आता हा प्राणी सुद्धा फार उपयोगी असतो. आणि म्हणजे त्या प्राण्याचं नाव आहे गाढव. ओझी वाहून नेण्यासाठी या प्राण्याचा उपयोग केला जातो. आता ओझी वाहून नेण्यासाठी म्हणजे काही दूरचे काही प्रवासी असतात, काही लोक असतात, ते खास गाढव पाळतात की इकडून तिकडे, तिकडून इकडे त्यांना स्थलांतरित होत असतात आणि एका गावातून दुसऱ्या गावात व्यवसाय करत असतात. मग अशी लोक आपले कुटुंब त्यांच्याकडे काही गाढवं असतात आणि त्या गाढवांवरती आपलं सामान बिराड घेऊन ते जात असतं. घोड्याचं सुद्धा तसंच आहे. घोड्यावर सुद्धा काही आपली सामानं बिराड घेऊन लोक इकडे तिकडे जात असतात ते. परंतु गाढवाचा आणखी काय उपयोग केला जातो? मोठमोठी अशी काही ओझी असतात ती वाहून नेण्यासाठी उपयोग केला जातो. जसा काही इमारती असतात, इमारतीच्या ठिकाणी समजा सिमेंट, माती असे काही वाहून न्यायचं असेल, विटा, तर त्यासाठी या गाढवाचा उपयोग केला जातो. छोटासा रस्ता असतो, मग त्या छोट्या रस्त्यातून मोठमोठी जी काही साधनं असतात, समजा टेम्पो, ट्रक असे जाऊ शकत नाही, अशा वेळेला तो माल घेऊन जाण्यासाठी या गाढवाचा उपयोग केला जातो. म्हणून हा प्राणीसुद्धा एक उपयोगी प्राणी आहे. त्याचबरोबर पुढचं आहे, हे चित्र आहे आपल्यासमोर, बैलांचं चित्र दाखवलं गेलं आहे. अगदी बैल, पांढरी शुभ्र बैल दिसत आहेत आणि बाजूला हा शेतकरी दाखवलेला आहे. कारण या बैलांचा उपयोग शेतीच्या कामासाठी होतो. आणि म्हणून बैल हा शेतकऱ्यांचा पोशिंदा आहे. शेतीच्या कामामध्ये कारण तो मदत करतो आणि शिवाय वाहतुकीसाठी सुद्धा त्याचा उपयोग होत असतो. शेतकरी आपल्या बैलांना खाऊपिऊ घालतो, बैलांचा सण साजरा करत असतो, जसं पोळा म्हणून असतो. मग त्या वेळेला या बैलांची सजावट वगैरे केली जाते. कारण शेवटी शेतकऱ्याचं जे काही कुटुंब असतं, जे काही जीवन असतं, त्या बैलांवर अवलंबून असतं. कारण ती बैलं शेतामध्ये राबत असतात आणि त्यामुळे शेतामधलं पीक पाणी त्यांच्या कष्टामुळेच मिळत असतं. असं एकंदरीत बैल हा अतिशय उपयोगी प्राणी आहे. आणि म्हणून शेतकरी त्या बैलांची सातत्याने, नित्यनियमाने काय करत असतो? काळजी घेत असतो. त्यानंतर पुढचा भाग आहे आम्ही घरघुसे. आम्ही घरघुसे हे बघा, कोण याच्यात घर घुसते? तर
काही प्राणी नको असतात, परंतु ते आपल्या घरात घुसखोरी करतात. म्हणून त्यांना घरगुसे, आम्ही घरगुसे असं म्हटलं गेलेलं आहे. त्यांना कोणी बोलावलं जात नाही. त्यानंतर पुढचं चित्र आहे. म्हणजे एका बाजूला एका ठिकाणी साप दाखवलेला आहे, दुसऱ्या ठिकाणी सरडा आहे. म्हणजे एकंदरीत हे जे सरपटणारे प्राणी असतात, त्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर काय असतात, खवले असतात. त्यांना 4 पाय असतातच. म्हणजे सरड्याला मात्र 4 पाय आहे. परंतु सापही हा सरपट चालत असतो. परंतु सापाला मात्र पाय नाही आहे. सापाला मणके आहे. त्या मणक्याच्या साह्याने पुढचं आहे, आम्हाला कीटक म्हणतात. असे प्राणी आहे ते, त्या प्राण्यांना कीटक म्हणतात. का तुम्हाला माहिती आहे की फुलपाखरं असतात. या फुलपाखरांना काय पंख आहेत आणि पंखामुळे ते उडतात. परंतु त्यांना आपण पक्षी म्हणतो का? नाही. ते जरी उडत असली परंतु त्यांना आपण पक्षी म्हणत नाही. त्यामुळे त्यांना आपण पक्षी म्हणत नाहीये, परंतु ते फुलपाखरं आहेत. आता त्यांना 2 पाय नाही आहेत. ही जी फुलपाखरं आहेत, ज्यांना 2 पाय नाही आहेत, जे काही कीटक असतात, या कीटकांप्रमाणे 6 पाय त्यांना आहेत. म्हणजे कीटकांना 6 पाय आहेत, तर या फुलपाखरं जे असतात त्यांना सुद्धा 6 पाय असतात. आणि म्हणून 6 पाय असणाऱ्यांना कीटक असं म्हणतात. आणि त्याचबरोबर यांना सुद्धा कीटक त्याचबरोबर
आणखी ते सांगितलं की माहीत आहे का तुम्हाला, काय माहीत आहे, वटवाघळांना पंख असतात पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात. त्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन वाढतात. ते कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा यांच्याप्रमाणे पक्षी नाहीत. त्यांचा समावेश गाय, वाघ, हरिण आणि उंदीर यांच्या गटात होतो. म्हणजे बघा, अशी म्हणजे वटवाघळांना पक्षी म्हणून संबोधलं गेले नाही आहेत, परंतु त्यांना गाय, वाघ, हरिण आणि उंदीर यांच्या गटामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आणि त्यांची पिलं ही आपल्या आईचं दूध पिऊनच वाढत असतात. म्हणजे असाही भाग या वटवाघळाच्या संदर्भामध्ये सांगितला गेलेला आहे. आणि मग आता आणखी काही प्रश्न असतो की पुढीलपैकी कोणत्या गटात घुबड, घोरपड आणि मांजर या प्राण्यांचा समावेश कराल. इथे गट दिलेले आहेत आणि त्या गटानुसार गट आणि इकडे प्राणी दिलेले आहेत. आता पहिला गट आहे त्याच्यामध्ये गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर आणि आमची पिले दूध पितात ते म्हणतात. दुसऱ्या वाक्यात काय लिहिलं की कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा आम्ही उडतो. तिसऱ्या वाक्यात काय सांगितलं की सरडा, पाल आणि साप आम्ही सरपटतो. म्हणजे इथे जमिनीवर, नंतर उडणारे आणि सरपटणारे असे काही प्राणी इथे दिलेले आहेत पहिल्या या गटामध्ये. आता इथे गटात न बसणारा गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर ह्याच्यामध्ये वरती सांगितलं की घुबड, घोरपड आणि मांजर हे प्राणी कोणत्या गटात समावेश करणार. तर तसं गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर याच्याबरोबर आणखी दुसरा प्राणी आहे तो म्हणजे मांजर, हे त्यांची पिलं दूध पितात. त्यानंतर आहे कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा हे उडतात. दुसरं आहे त्याच्यामध्ये घुबड, हे सुद्धा उडतं. सरडा, पाल आणि साप आम्ही सरपटतो. मग याच्यामध्ये जो प्राणी आहे तो म्हणजे घोरपड, आणि ते सुद्धा तो घोरपड सुद्धा सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये येते. तर अशा प्रकारे आपण या गटामध्ये जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नांची माहिती घेतोय, त्याची उत्तरसुद्धा तुम्हाला सोडून देतोय. आता पुढचा जो भाग आहे, आता ही झाली आपल्याला ठाऊक असणाऱ्या थोड्याशा प्राण्यांची माहिती. पण आपल्या जगामध्ये कितीतरी प्राणी आहेत. प्राण्यांचे रंग, रूप, आकार यामध्ये खूप वेगळेपणा असतो. प्रत्येक प्राण्यांची हालचाल, राहण्याची जागा यांच्यामध्ये सुद्धा वेगळेपणा असतो. प्राण्यांमधील या वेगवेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता असं म्हणतात. प्राण्यांमधली विविधता कशी आहे तर प्राण्यांचे रंग, रूप, आकार यामध्ये खूप वेगळेपणा असतो आणि त्यांची हालचाल, राहण्याची जागा यांच्यामध्ये सुद्धा वेगळेपणा असतो. आणि म्हणूनच प्राण्यांमधील या वेगळेपणाला प्राण्यांमधील विविधता असं म्हणतात. आता आणखी पुढे भाग आहे सांगितलं की समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची संख्याही फार मोठी आहे. आता समुद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा विविधता आहेत. आणि अशा या सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक अशा प्रकारची आहे. अजून थोडी आपण जेव्हा मोठे होऊ तेव्हा ही माहिती तुम्ही जरूर मिळवायची आहे की समुद्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्राणी आहेत, किती मोठे आहेत, छोटे मोठे, हे सगळ्या प्राण्यांची तुम्ही मात्र ती माहिती मिळवा पुढच्या वर्गात गेल्यावर. त्यानंतर आता ह्या पाठामध्ये खरं म्हणजे आपण भाग 1 मध्ये बरंचसं शिकलेलो होतो आणि आता भाग 2 मध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आता भाग 2 मध्ये आपण काय शिकलो. आकाश, जमीन आणि पाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचा संचार असतो. आकाश, जमीन आणि पाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचा संचार असतो. म्हणजे एकंदरीत आकाशातील उडणारे प्राणी वेगळे, जमिनीवर असणारे प्राणी वेगळे, पाण्यातील प्राणी वेगळे आणि आकाशामध्ये उडणारे जे पण त्याच्यामध्ये पक्षी वर्ग येतो. त्यांचा एकंदरीत त्यांचा या प्राण्यांचा वेगळा संचार या ठिकाणी आहे. नंतर रंग, आकार, त्याचबरोबर हालचाल करण्याच्या पद्धती अशा बाबतीमध्ये प्राण्यांमध्ये विविधता आपल्याला आढळून येत असते. प्रत्येक प्राणी जर तुम्ही निरीक्षण करून पाहिलं तर प्रत्येक प्राण्याचा रंग वेगळा असतो, आकारही वेगळा असतो आणि प्रत्येक प्राणी आपल्या हालचालीसुद्धा वेगळ्या पद्धतीने या करत असतो. म्हणजेच अशा प्रकारची विविधता ही त्या प्राण्यांमध्ये असते. आता काही प्राण्यांचा आपल्याला उपयोगही होत असतो. तुम्हाला मग सांगितलं की उपयोगी प्राणी कसे आहेत आणि घरगुती प्राणी कसे आहेत.
म्हणजे अशा प्रकारचे जे काही उपयोगी प्राणी असतात त्याला आपण पाळीव प्राणी असं म्हणत असतो. परंतु काही प्राणी आपल्याला त्रास देतात, मग ते घरगुती असतात. जसं उंदीर, उंदरासारखे प्राणी, त्यानंतर डाससारखे प्राणी, ही काही घरगुती आणि त्रास देणारे प्राणी आहेत. आणि या दोन प्राण्याचे खास वैशिष्ट्य आहे की काही उपयोगी प्राणी आहेत तर काही त्रासदायक प्राणी आहेत. आता प्राण्यांची वैशिष्ट्ये, महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहून आपण त्यांचं गट सुद्धा करू शकतो. म्हणजे प्रत्येक प्राण्याची वैशिष्ट्ये दिली आणि त्या वैशिष्ट्यानुसार त्या प्राण्यांचे आपण वैज्ञानिक गट सुद्धा करू शकतो. म्हणजे एकंदरीत निसर्गामध्ये अनेक प्रकारची विविधता आहे आणि या विविधतेमध्ये अनेक प्रकारची रंगीत संगीत सगळ्या प्रकारची प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. मग ते उपद्रवी असतील, निरुपद्रवी असतील आणि खूपच उपयोगी असतील, या सगळ्या प्राण्यांकडून आपण आवश्यकतेनुसार त्याचा उपयोग घ्यायचा आहे. आपण एक लक्षात ठेवायचे, हा एक निसर्गाचा नियम आहे. सर्वांनी आपण लक्षात ठेवा, विविधता हा निसर्गाचा एक नियम आहे. विविधता निसर्गाचा एक नियम आहे. मुंगा हा उडणारा प्राणी आहे, पण तो कीटक आहे का? उडणारा प्राणी आहे. मासा आणि कंदा या दोघांपैकी कोणत्या प्राण्याचं नाव आहे? प्राण्यांची नावे लिहा. वेगाने पळणारे प्राणी घोडा आहे, चित्ता आहे. उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्ष्यांची नावे लिहा. घार आहे, कावळा आहे, कबूतर आहे. घार, कावळा आणि कबूतर अशा प्रकारचे प्राणी असतात ते उंच आकाशामध्ये घरट्या मारण्याचं काम करतात. अंगावर पित्ती असणारे असे काही प्राणी
या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.